छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांना विनम्र अभिवादन। मराठी माणूस शिवचरित्रातल्या ज्या घटनेमध्ये आपली अस्मिता शोधतो ती घटना म्हणजे निस्संशयपणे अफझल खान वध। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमी विकारी नाम संवत्सर शालिवाहन शके 1581 गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी श्री शिवछत्रपतींनी प्रतापगडाच्या माचीवर अफझल खान एकांगी करून मारला। राजांनी कर्म केले, यश आले। पण मित्रांनो, इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला जरा प्रश्न पडले पाहिजेत आणि अफझल खान वधाचा अभ्यास करताना सगळ्यात पहिला पडणारा प्रश्न म्हणजे स्वतः महाराजच का गेले अफझल खानाला मारायला। आजूबाजूला इतकी लोक होती, इतके सवंगडी होते जे तयार होते अफझल खानाला अंगावर घ्यायला की महाराज इतकी जोखीम तुम्ही घेऊ नका, आम्ही जातो। आणि अफझल खानाने महाराजांना पूर्वी पाहिल्याचं किंवा त्यांचं चित्र पाहिल्याचं कुठलाही संदर्भ नाही, तर मग स्वतः महाराजच का गेले यासाठी आपल्याला थोडंसं त्या आधीच्या इतिहासात जावं लागेल। 3 कारणं देतो मी तुम्हाला। पहिलं कारण आहे 1648 हे साल। जिंजी मुक्कामी आदिलशाहीच्या सांगण्यावरनं हुकुमावरनं एका मोठ्या सरदाराला कैद केलं। तो नुसता सरदार नव्हता तर एक मोठा जहागीरदार होता। पुढच्याच वर्षी म्हणजे 1649च्या 12 मार्चला आदिलशहाच्याच मोहम्मद आदिलशहाच्या आज्ञेवरनं या सरदाराची विजापूरच्या मुख्य रस्त्यावरनं धिंड काढण्यात आली। 89 हत्तींची रांग विजापुरात नगरप्रवेश करती झाली। त्यातल्या मधल्या हत्तीवर ज्याच्यावर अंबारी देखील नव्हती हा मातब्बर, दक्षिणच्या इतिहासातला एक मातब्बर सरदार बसला होता। आणि त्या हत्तींचं नेतृत्व जो हत्ती करत होता त्याच्यावर एक माहूत बसला होता, तोही एक आदिलशाही सरदार होता। आणि मित्रांनो, त्यांची धिंड काढण्यात आली। पुढे मोहम्मद आदिलशहाच्या आज्ञेवरनं ज्यांना तुरुंगात टाकण्यात आलं त्या सरदाराचं नाव आहे स्वराज्य संकल्पक फर्जंद महाराज साहेब शहाजीराजे भोसले। आणि त्यांची धिंड काढण्यात आली। त्या धिंडीचं नेतृत्व जो हत्ती करत होता त्याच्यावर माहूत म्हणून जो बसला होता त्याचं नाव आहे अफझल खान मोहम्मद शाही। आपण अजून काही 4-5 वर्ष पुढे जाऊ। कर्नाटकातला कनकगिरीचा किल्ला आहे। या कनकगिरीच्या किल्ल्यावर आदिलशाही सेना रवाना झाली होती। 2 सरदार होते। अनुभवी सरदार तरुण सरदाराला म्हणाला, तुम्ही पुढे जा, आम्ही तुम्हाला मागून कुमक करतो। आणि ह्याच्यावर भरवसा ठेवून, त्या सरदाराच्या शब्दावर भरवसा ठेवून हा तरुण सरदार पुढे गेला। वरनं हल्ला आला शत्रूचा। त्या हल्ल्यात हा सरदार हातात तलवार असताना लढता लढता मृत्युमुखी पडला। का? कारण या मागच्या सरदारानं ऐन वेळेला कुमक केली नाही। तो सरदार तिथे तरणा सरदार तिथे धारातीर्थी पडला। त्या सरदाराचं नाव आहे संभाजीराजे शहाजीराजे भोसले, म्हणजे शिवछत्रपतींचे थोरले बंधू मासाहेब जिजाऊ आणि महाराज साहेब शहाजीराजांचं पहिलं अपत्य। आणि ज्याने कुमक केली नाही मुद्दामून त्या सरदाराचं नाव आहे पुन्हा एकदा अफझल खान मोहम्मद शाही। ही झाली 2 कारणं। आणि त्यामुळेच महाराज मारायला गेले, अफझल खानाला स्वतः गेले प्रतापगडाच्या माचीवर। पण अजून एक कारण आहे मित्रांनो, ते कारण जास्त महत्वाचं आहे। महाराजांना हे दाखवून द्यायचं होतं की स्वराज्य स्थापनेचं, हिंदवी स्वराज्य स्थापनेचं जे स्वप्न मी तुम्हाला दाखवलंय, इथल्या मातीतल्या लोकांना दाखवलंय, सवंगड्यांना दाखवलंय, या सह्याद्रीला दाखवलंय, ते स्वप्न पूर्ण करायची धमक माझ्या मनगटात आहे। आणि त्यासाठी मी कुठलीही जोखीम अंगावर घेऊ शकतो। म्हणून स्वतः शिवाजी महाराज अफझल खानाला भेटायला त्या प्रतापगडाच्या माचीवर त्या शाम्यान्यात गेले। भूषण काय म्हणतो बघा, महाकवी आहे भूषण। तो म्हणतो, एक कहे कल्पद्रुम है इमी पूरत है सबकी चित चाहे, एक कहे अवतार मनोज कियो तनमे अति सुंदरता है, भूषण एक कहे मही इंदुयो राज विराजत बाड्यो महा है, एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है, एक कहे नरसिंह सिवा है। काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही, काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही, इतिहासाच्या पानांवरची गोष्ट इथे संपत नाही, गोष्ट इथे संपत नाही।